हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आवाज कम कर. आलो आम्ही घरी. इकडं मयंक टी व्ही पाहतोय. आता स्वयंपाक वगैरे आवरून घेते. मस्त स्वामींच्या मंदिरात गेलो, दर्शन वगैरे घेतले, छान वाटलं. आता हा सगळा राडा पडलेला आहे, हा आवरायचा आहे, स्वयंपाक आवरायचा आहे. आणि मग अशा पद्धतीने आमचा आजचा दिवस गेला आहे छान. तर आज मी खूप हॅप्पी आहे. कसं आहे, प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे, तेव्हा आपली काहीतरी खरं किंमत असते. कारण रात्रंदिवस जर आपण घरामध्ये किती झटत असलो ना, धुणं कर, भांडे कर, झाडू कर, फरची कर, लेकरं सांभाळ, किती घराला सजवून ठेव, काहीही कर घरासाठी, तरी त्याला काळी मात्र किंमत नसते. शेवटी बोलून दाखवतातच आपल्याला. म्हणजे असं काही काही ठिकाणी होते बरं का, असं माझ्या बाबतीत तर नाही आहे. पण माझं एक म्हणणं आहे की प्रत्येक महिलेने आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. थोडे का होईना, 5,000 का होईना, 10,000 का होईना, कसे ना कसे कमवायलाच पाहिजे. कमवायचे भरपूर सोर्स आहेत, भरपूर असे घर बसले जॉब भेटतात, भरपूर असे काही विणकाम असते, म्हणजे बरेच प्रकारचे. म्हणजे मी तुम्हाला सांगते ना, मी काही काळी घरी बसून असं पण ते कानातले बनवायचे कामं असतात ना, तसले पण केलेले. त्यामुळे तुम्हाला सांगते, प्रत्येक स्त्रीने खरंच थोडे तरी का होईना पैसे कमवायलाच पाहिजे. कारण घरासाठी स्त्रीने कितीही केलं तरी आजच्या काळात बाईला हेच सुनावलं जातं की तू घरात बसून करते काय, तुला स्वयंपाक आणि धुणं भांड्याशिवाय दुसरं कामच काय असतं. खरं तर घराला घरपण हे बाईशिवाय, म्हणजे घराला जे घरपण असतं ना, ही बाईशिवाय येऊ शकत नाही. बाईच घराला घर बनवती, नाहीतर मकान असतो एक घर. तर माझं एकच म्हणणं आहे की प्रयत्न करा, ॲटलिस्ट प्रयत्न तरी करा. प्रयत्न कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती, नाही का. मी विचार पण केला नव्हता की मी सोशल मीडियावर येईल किंवा याच्यातून मी 4 पैसे कमवीन. ज्यावेळेस मी सोशल मीडियावर नव्हती ना, त्यावेळेस पण असं घरी बसलं एवढं इन्कम नव्हतं. 1 का ₹1.5 भेटायचं 24 कानातले बनवल्यावर. तरीसुद्धा काही का असो ना, बनवायचं, तेवढा टाईमपास होईल आपलं. कारण घरातले कामं आवरल्यावर दुपारी आपल्याला काही काम नसायचं. आता हे सोशल मीडियामध्ये हे झालं आहे, त्याच्यामुळे खूप, म्हणजे याच्यामध्ये भरपूर टाईम सोशल मीडियामध्ये जातो आहे आता. तर तेव्हा पण मी काम करायची, त्यानंतर पण, म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की पैसे कमवा. पैसे कमवले तर नक्कीच इज्जत आहे, नाहीतर किती घरामध्ये करत बसा, स्त्रीला इज्जत नसती. शेवटी बोलून दाखवतात की तू घरात काय काम करते, तुला काय काम असतं, नाही का. बऱ्याच ठिकाणी असं असतं. त्यामुळे बाकी मी हॅप्पी आहे, छान पेमेंट आला, स्वामींच्या पाया पडून आली. आता अक्कलकोटला बी कधी जाणं होते बघू. चला आता मी आवरते. तर फ्रेंड्स, तुम्ही जो मागचा व्हिडिओ बघितला होता ना, यूट्यूबचा पेमेंट आलेला, तर त्या व्हिडिओमधला हा सुरुवातीला जो भाग बघितलेला आहे तुम्ही, तो राहून गेला होता. मला वाटलं शूटच नाही केला, पण मी शूट केला होता. त्यामध्ये 2 गोष्टी चांगल्याच सांगितल्या आहेत, त्यामुळे मी सुरुवातीलाच तो व्हिडिओ लावून दिलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ शूट नाही केला, कारण हे एवढे सगळे भांडे घासत होती बघा. आता ही दुसरी ट्रिप आहे भांडे घासायची. पहिल्यांदा तर घासलेच होते डबे डुबे, आणि आत्ता जे घासले ते भांडे अजून, म्हणजे पहिले आणि हे सगळे मिळून एवढे भांडे आहेत बघा. आणि हा नंतर राडा वगैरे काढलेला आहे, बऱ्यापैकी आवरलेला आहे आता मी. आणि लवकरच तुम्हाला होम टूर देते. तर हे बघा, डबे वगैरे असे लावणं चालूच आहे. अजून व्यवस्थित मी हे ठेवणार आहे, तर तुम्हाला दाखवणारच आहे. त्यानंतर मला अजून कपाट पण आवरायचा होता. तर ज्या दिवशी मी भांडे घासले ना, या अगोदर जे बघितले तुम्ही, त्या दिवशी मी व्हिडिओ शूट नाही केला. आणि मग आता हा त्याचा पुढचा दिवशीचा व्हिडिओ आहे, जेव्हा मला कपाट आवरायचा होता. तर कपाट आवरण्यासाठी मयंक दरवेळेस मला मदत करायचा, पण आज मला या सगळ्या कपाटातून म्हणजे ज्या गोष्टी आधीचे जे काही कपडे असतील किंवा जेवढे काही वस्तू कामाचे नसतील, कपडे काही कामाचे नसतील, तर ते सगळे मी आज फेकून देणार आहे आणि कपाट मोकळा करणार आहे. जेवढं गरजेचं आहे तेवढंच ठेवणार आहे, बाकी सगळं टाकून देणार आहे. तर कपाटामध्ये ऑलरेडी खूप राडा झालेला आहे. जेव्हापासून आम्ही, म्हणजे हे कपाट घेतलं होतं, रूम शिफ्ट केली होती, तेव्हापासून हा पसारा सगळा असाच ठेवला होता. त्यामुळं काही आवरणंच झालं नाही. मग म्हणलं चला आता सगळं एक 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 आवरते. तर आता कपाटाची बारी, अजून फ्रीज पण आवरायचं आहे, मग बाकीचं, आणि पलंगातलं पण. तर कपाट वगैरे सगळं आवरून घेतलं आज. आणि मयंकने त्यासाठी माझी भरपूर मदत केलेली आहे. तर तुम्हाला सगळ्यांना एकच सांगणार, पॉडकास्टबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार होती, पण विषय काय झाला, मला असं वाटतं की या लोकांची एवढी लायकी नाही की यांना उत्तरं देत बसावं. कारण घाणेरडे कमेंट करणारे, त्यांची मानसिकताच घाणेरडी असते, वाईट कमेंट करतात. त्या व्हिडिओचा आणि कमेंटचा काहीसुद्धा विषय नसतो, पण तरीसुद्धा लोक कमेंट करत सुटतात. फ्रेंड्स नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर मी उठली, माझा ब्रश, चहा पाणी, आंघोळ वगैरे झाली, देवपूजा वगैरे झाली, ते गेलेत कामावर, त्यांचं आवरून दिलं, चहा नाश्ता. मी पण नाश्ता करते, माझा पण नाश्ता झालेला आहे. आता फळं खाते.
त्यानंतर मयंक लय काम करतोय आज, तुम्हाला दाखवते मी. आज एवढी एनर्जी कुठून आली मयंकला काय माहिती. काही खाल्लं नाही तरी एनर्जी आली. हे बा, हा सगळा पलंगात कपाटातला राळा काढलेला आहे आणि अजून भरपूर आहे. इकडच्या कपाटात आहे रे अजून. हे बा, तर आता याला म्हणलं मी स्वयंपाक करते, तोपर्यंत तू ना ते पण नाश्ता करून गेले, लवकर येणार आहेत. मग स्वयंपाक करायचे आहे मला आता. भेंडीची भाजी, वरण भात, पोळी आणि त्यानंतर ही भांडी बी घासायचे आहेत नाश्त्याचे. त्याला म्हणलं तू ते सगळं काढून ठेव, मग माझा स्वयंपाक झालं की आपण कपाट आवरू. तसं आता होम टूर द्यायचं आहे म्हणल्यावर तुम्हाला हे डबे ते भारी दिसते ना. आता एवढं सगळं तर लावून झालं, आता अजून फक्त फ्रीज आवरायचं आहे. होम टूर देताना नाही व्यवस्थित एकदम तुम्हाला मस्त होम टूर देणार आहे. त्यानंतर कपाट वगैरे आवरलं, थोडंसं फ्रीजचं राहिलेलं आहे तेवढं, पलंगातलं तर आवरलं आहे ते दाखवेलच तुम्हाला. त्यानंतर पुढच्या घरातलं तेवढं राहिलं, जास्त काही नाही. मग एकदम मस्त भारी होम टूर देणार तुम्हाला. तर आता तुम्ही कंटिन्यू करा, मी स्वयंपाक करते आणि मग बोलते तुम्हाला, ठीक आहे. तर फ्रेंड्स म्हणलं आधी स्वयंपाक करून घ्यावं, एकदा जेवण वगैरे झालं का मग निवांत कपाट आवरायला मोकळं, नाही का. एकदा कपाट आवरायला घेतलं की कमीत कमी 4-5 तास लागतात मला कपाट आवरायला, कारण मी आवरते तर असं तसं आवरत नाही. ते आवरल्यानंतरच तुम्हाला कळेल ना. हा काही ढिगभर पसारा हा दिसतोय व्हिडिओमध्ये, तो थोडासा दिसत असेल तुम्हाला. अजून हे कपाटातून बाकीचं सामान काढायचंच राहिलेलं होता, तर दिसतंय थोडंसं, पण ते आहे थोडंसं नाही बाबा. जेव्हा आवरते ना तेव्हा माणसाचा जीव जाते, तेव्हा कळते. कपाट आवरायला मला अख्खा दिवस गेला, अख्खा दिवस. तर एक कमेंट आली होती तुम्हाला सांगते. एक कोण बावडट होता काय माहिती, त्याच्या माईने त्याला हॉस्टेलला ठेवलं होतं का काय विषय झालता. तर त्या पॉडकास्टला म्हणे मी म्हणली ना पॉडकास्टमध्ये विषय घेतला होता की पोराला हॉस्टेलला टाकायचं. मी म्हणली तर मिस्टर नाही म्हणले. तर कसं असतं ना, प्रत्येक आईला कळत असतं तिच्या पोराचं भविष्य कुठं आहे, काय आहे, कसं आहे, काय करायला पाहिजे, कसे संस्कार लावायला पाहिजे, काय नाही. आधी पण मी गुरुकुलसारख्या चांगल्या शाळेत टाकलं होतं मुलाला, ठीक आहे. तर इकडे मी भेंडीची भाजी करत होती आणि त्या मूर्खाने असली कमेंट केली होती की म्हणे हिला प्रायव्हसीच पाहिजे आणि आता लग्न झाल्यामुळे पोरगं जड होतंय वगैरे वगैरे, त्यांनी कमेंट केली होती. तर तुला आता चांगल्या शिव्या दिल्या असत्या, 2-4 शिव्या द्यायचं सध्या बंद केलेलं आहे, त्यामुळे जरा वाचलास तू. नाहीतर तुझा असा ना फार ऐशी तैशी झाली असती, असल्या शिव्या दिल्या असत्या. पण तुला आता मी माझ्याच भाषेमध्ये समजावून सांगते. तुला तुझ्या माईने हॉस्टेलला टाकलं असेल, तुझ्या माईने ना दुसरा नवरा केला असेल आणि तुला हॉस्टेलला टाकलं असेल, म्हणून तुला दुसरे बी तसेच दिसतात. आणि स्पेशली सांगायचं ना तर मी माझ्या मुलासाठी लग्न केलेलं आहे, ठीक आहे. माझ्या मुलाचा विचार करून जेव्हा माझा मुलगा मला विचारायचा ना तेव्हा माझा जीव काय मला म्हणायचं मला माहिती आहे, ठीक आहे. तर इकडं मी फ्रेंड्स वेलकम बॅक. तर त्यांना बोलून घेतलं मी. हा एवढा राडा कोण आवरायचं सांगा बरं. हा अख्खा पलंग भरला आहे बघा, कपाटातला एवढा राळा आवरायचा आहे. आणि त्यानंतर मी आधी स्वयंपाक करून घेतला आहे. भेंडीची भाजी, वरण भात, चपाती. आता मी जेवण करणार. मग जेवण केल्यावर थोडीशी एनर्जी येणार. मग एनर्जी आली का सगळं आवरून काढणार. यांना मी बोलून घेतले काम करायला, घरी लगेच आले. त्यांना म्हणलं एक काम आहे तुमच्याकडं. त्यांना म्हणलं एक काम आहे तुमच्याकडं, लगेच या. लगेच दावत पडत आले. काय गुलाबजामुन होते का खायला? का भूक लागली होती काय? लगेच आले. एवढी भूक लागली. फोन करून बोलवलं, काम आहे या इकडे, एवढं मोठं काम करणं. बोलत जा ना जरा. अजून शिकलेच नाही का 2 महिने झाले तरी? लाईव्ह वर बोलायचं लई जमायचं तुम्हाला. करिश्मा मॅडम, करिश्मा मॅडम, हाय हाय हाय. लाईव्हला यायचे आणि बडबड करायचे, तेव्हा बरं जमायचं बोलायला. आता बरं जमत नाही. इलेक्शन संपले आता. वोटिंग संपलं आणि तुम्ही जितले वाटतं. निवडून आले तुम्ही, त्यामुळे तुम्हाला आता बोलता येईना. आधी आम्ही येऊ करून तेव करू करते आणि मग इलेक्शन संपले की आम्ही कुठं काय बोललो होतो म्हणतात. असंच ना. चला मग आता कामात मदत करून, मग मला बोलले होते हे लग्नाच्या अगोदर मी कामात मदत करू लागत जाईल, मला सांगत जा. लय गोड गोड बोलत होते 2-3 दिवस. आता काम करावं लागते तेव्हा बघा चेहरा बघा. आता हा चेहरा बघा. हा यही वो शख्स है, यही वो शख्स है, यही है, देख लो गौर से, देख लो इस शख्स को गौर से देख लो. यही वो शख्स है, इन्होंने बोला था. म्हटले होतं ना रे आपल्याला काम करू लागेल. चला जे म्हणाल ते काम केले. कोणते काम केले? दोन भांडे केले काय?
वटारडे. तर चला आता आम्ही जेवतो या जेवण करायला आणि मग आम्ही कपाट आवरू. मग काय होम टूरचा बघू नियोजन. होम टूरच्या अगोदर एक टूर होईल वाटतं कुठंतरी, अक्कलकोटला म्हणा, जेजुरीला म्हणा, कुठं तरी जावं असं वाटतंय मला. जेजुरीला जाऊ आपण, सकाळची जाऊ, 5 वाजता निघू इथून, 10 वाजता तर घरी. काय म्हणजे 5 चला मित्रांनो. बघा राडा आणि यांनी मदत करायची तर इथं झोपायला लागलेत बघा. आता कसं काय आवरावं बरं. हा राडा आता जे लागते ते इकडं ठेवायचं, जे नाही लागत ते इकडं फेकून द्यायचं. अख्ख्या रूमभर राडा पसरलेला आहे. हा बघा, हा बघा राडा. हॅपी न्यू इयर, हॅपी बर्थडे. मी हे गटुडं कधी आवरायचं. या हे मध्येच झोपल्यावर कसं व्हायचं मग. या आवरू लागा की. आवरू आवरू पार जीव चाललाय. थोडंसंच आवरून झालंय आणि हे इथं आवरू लागतील म्हणतात, तिथून उठतात इथं बसतात, इथून उठतात तिथं बसतात, तिकडं खाली जातात वर येते. काय करा यांचं सांगा बरं आता. काय करू तुमचं. का त्रास देताय मला. का त्रास कशाला देता. हे बा ह्या एवढा पसारा पडलाय, असं बनत नाही का बायकोची थोडीशी मदत करील का काय. हे बा हा तुम्हीच खा. लहान लेकरासारखी इथं चॉकलेट खात बसले. काय करावं बाई, काय करावं या माणसाचं. असं असतं बघा मित्रांनो. करू लागेल म्हणले, काढ म्हणले सगळं आणि बघा आता बसले गप. ऊन पडलंय, घरात ऊन लागायला लागलंय का तुम्हाला. आम्हाला होत नाही का, आम्हाला जीव नाही का. हा तुम्हीच माणूस आहे, आम्ही काही जनावर आहे का. काय मदत करायला लागली इथून उठून तिथून बसून. हा गोळा करायला लागले काय. गोळा करतोय मी मदत करतोय. काय बोलावं आता सांगा. स्वतःच्याच कपड्याच्या का. आता व्हिडिओ चालू केला म्हणून उगा नाटकं करायला लागले, नाही तर कवाच्याच टाइमपास करून राहिले तिथं. हा हो लय लय मोठं काम केलं. एक गडी घातली तर नुसतं नाही का तोंड चालतंय बघा माणसाचं. मी हे करू लागेल, मी ते करील, नुसतं काय करत नसते. आवरायचे अजून भांडे घासायचे मला. कधी आवरायचं मला चक्कर यायला लागलं बघून आता. चला बाबा आवरावता लागल. काय करायचं आपल्याला. औषधी काढला राडा, आवरावता लागल. वेलकम बॅक. डायरेक्ट संध्याकाळ झाली. कपाट आवरायचं म्हणजे जोक नाही. त्या गोणीभर कपडे आहेत ना फेकायला काढले आणि इकडे हां ती एकट्या कोपऱ्याला गोणी आहे ती फेकायला काढले आणि ही याच्यामध्ये नवीन नवीन साड्या, नवीन नवीन ड्रेस, बरंच काही आहे. ते मी एकतर कोणाला तरी देऊन टाकणार किंवा मग बघू काय करायचं आहे. पण मग ते आता लय तेच कपडे वापरून कंटाळा आला. मग सगळे मी फेकायला काढलेत. साड्या, बऱ्याच साड्या आहेत, बरेच ड्रेस आहेत, मोजके ते ठेवले. अशा पद्धतीने कपाट आवरलेलं आहे. म्हणजे इथला राडा राहिला आहे अजून, बॅगने लटकायचं अजून फुटाने राहिले. हे खालचं आवरलेलं आहे बघा. अशा पद्धतीने म्हणजे कोणती वस्तू हुडकायची म्हणली ना तर त्रास होत नाही. कपाट पुसून वगैरे घेतला. आता आरसा पुसायचा बाकी राहिला अजून. त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने किती राडा झाला होता इथं. अशा पद्धतीने मी सगळं कपाट आवरून काढलेलं आहे. त्यानंतर अजून हे सगळं राहिलं आहे ना. हे बघा हा अजून राडा राहिलेलाच आहे थोडाफार. एवढं गरम झालं. सर्वात अगोदर आंघोळ केली, भांडे घासले आधी, किचन ओटा वगैरे साफ केला, मग आंघोळ केली. कारण मला बाहेर जायचं आहे आता, हॉस्पिटलला जायचं आहे. ते इंजेक्शनचा कोर्स चालू केला आहे ना. हे बघा सगळे भांडे, किचन ओटा वगैरे साफ केला. एवढे मोठे भांडे घासून काढले टोपलाभर. त्यानंतर पुढं बघू. त्यानंतर हे इकडं झोपले. हे मयंक इकडं बसला आहे. इकडं पिक्चर चालू आहे. आता 7:30 वाजले संध्याकाळचे. मग मी आता दिवाबत्ती करते आणि दवाखान्यात जाऊन येते. पहिले ते इंजेक्शनचा गोळ्यांचा कोर्स चालू केला आहे तर 1 दिवसाआड इंजेक्शन आहे म्हणले. आणि हा टॅटू आहे ना माझा, हा टॅटू याच्यावर मला एखादा काहीतरी दुसरं चित्र काढायचं आहे
आणि खूप जण विचारतात ना आर आर, तर मी म्हणजे जास्त राणी तर कोण म्हणत नाही, तसं नाव माझं राणी आहे, म्हणजे लाडानी नाही का आपलं एखादं टोपण नाव असतं, तर राणी राणी तर कोण जास्त म्हणत नाही. आणि मग लाईव्हला आलं किंवा मी मग असं सांगू? हात केला. काय करू इथं ना इथं पूर्ण अशी लेटर मध्ये खाली राणी लावली. होय, मग भारी दिसत. मयंक एक्स्ट्रा हुशार आहे पण. भारी दिसत ते. तर आता मी या नावाला काहीतरी बघते आता टॅटूवाला तिकडे, नाही तर आता तसं पण खूप हे उशीर बघ. झालेलं आहे. हे काढायचं आणि तिथं राणी लावली आहे. बरं तू तिकडे जा बरं. बाय बाय बाय. भेटू उद्या. हा भेटू उद्या, बाय. तर आता माझा जेमतेम आवडलेलं आहे, स्वयंपाक करायचे फक्त, बाकीचं ते राडानं आणि म्हणता आवडते. तर अशा पद्धतीने आज अख्खा दिवस माझा कपाट आवरण्यामध्ये गेला. सोपं आहे का? कोणतंच काम सोपं नाही. ना घरातलं काम सोपं आहे, ना बाहेरून कमवून आणायचं सोपं आहे. नवरा बायकोनी एकामेकाच्या मनासारखं राहिलं. काय म्हणत होती मी, म्हणजे मला बरंच काही आठवलं होतं. म्हणजे एकमेकाला समजून घेतलं तर संसार व्यवस्थित होतो, चांगला होतो. काही काही नवऱ्यांना लई सवय असते, तू घरीच बसून राहते, तुला काय काम असतं असे बी म्हणतात नाही का. त्यामुळं घरातले काम सोपं नाही, बाहेरचे काम सोपं नाही, आणि दोघांनी मिळून कमवायला पाहिजे. तर असू द्या, सध्या ज्ञान नाही देता येणार मला जास्त. हां, बाकी मला भरपूर सारे कमेंट्स असे होते की ताई व्हिडिओ कसे बनवतात आणि ते अपलोड एडिट कसे करायचे, थंबनेल कसे बनवायचे, अपलोड कसे करायचे, चॅनल मॉनिटाईज कसं करायचं, आणि त्यानंतर याच्यातून यूट्यूबवरून इन्कम कशी घ्यायची, त्यानंतर तुझं दुसरं चॅनल हे जे नवीन चॅनल आहे ते लगेच मॉनिटाईज झालं तर ते कशा पद्धतीने, तुझे व्हिडिओ कोण शूट करतं, परत अपलोड कसे करते, आणि बरेच काही प्रश्न होते. त्या प्रश्नावर ना मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. तर फ्रेंड्स, मी हॉस्पिटलमध्ये जाऊन इंजेक्शन घेऊन आली, त्यानंतर माझं व्हिडिओ शूट करायचं लक्षातच नाही राहिलं. त्यासाठी मी हा व्हिडिओ इथंच थांबवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या